बघा आता आम्ही मच्छी आणलेली ती आई भाजी साफ करायला लागली. मासं ताई काय काय बनवणार आहे आता? याची पातोली भुजत पातोली. तर बघा पातोली तर ती विरत ताई आता पातोली बनवणार आहे. पातोली वाटणी केली ना 3 वाटणे. बाबूला 1 वाटणी म्हणजे मोठ्या भाऊला 1 दिली. त्याच्यानंतर एक लहान भाऊ आहे त्याला दिली. एक आपल्याला आता आई पातोली करेल. आता पातोली करण त्याची. तर मच्छी साफ करून झाली. ती आपली जशी सारी माणसा काय ती अशी दुसरी तलून काढत ना, पण तलेल बेस नाही लागत तशी. पातोली भारी लागत. पातोलीच बरी लागते. ती जगरे ताहे भिजून निघत पानात, ती भारी लागत. तर बघा आता आई कशी पातोली करशील ते दाखवतील. असं बघा आता त्याच्यामध्ये दुसरं खुबं पण ऍड करायला ना ग. खुबं म्हणजे कोकणात त्याला, कोकणमध्ये त्याला कोक बोलतात आणि आमच्याकडे त्याला खुबं बोलतात. तर बघा किती मोठं आहेत खुबं. ते आता काय थोडंसंच ना, हे बघा एवढे मोठे. त्याची नंतर भाजी नाही होणार, त्याच्यामध्ये मच्छी मध्येच ऍड करायला ना ग. तर बघा आता आई पाणी आईने अगोदर पासून साफ करायला लावले. मी आता आलो. लसूण आई आता ते खूप साफ करायला लागली चाकूने. म्हणजे ते चाकूने तोडायचं निघत नाही ना ते. तर बघा कशी करते. आता तिलाच माहित बाबा कशी पद्धत. कशाला का तशी करतेस? कशाला ते निघत नाही ना ते. हा काय. ताई एकदम एक कोपऱ्यात बसले आणि तिने सगळी जागा घेतली कोपऱ्यात. तिचा कोपरा आहे तो सगळा. भात भाजी तिथंच बनवते कधी पण. आणि इथे साक्षी मासं उपसून थकले तर लसूण सोलायला लागले ना साक्षी. कपडं लईच भारी आहेत तुझं. आंघोळ नाही केलेलं अजून. तर साक्षीने अजून आंघोळ नाही केलेल. बघू नंतर कराल तर कराल, नाही तर तिला आज तर मम्मीसनी हाकलून लावलाय ना ग साक्षी. शाळेतून आले आणि हाकलून लावलाय. तर आज आमचे ते आले. तिकडे बाबू बसलाय. इथं आता भाऊ पण साफ करायला लागला. तर बघा आईने फायनली एवढं खूप कापलंय. कापायचं कोण चाकू जर हातात दिला तर हात पडतो निघत. ताई बघा आता सुईने काढायला लागले ना. चांगलाच काय नाही पाहिजे. ठेवला आहे तुम्हाला. भाऊ लागला लसूण ठेचायला. मोठी दगडीचा पर्याय बरकीने पाहिला आहे ना. बघा कसं खूप ठेचायला लावलं. सॉरी काढायला लावलं. दाखव का किती मोठा गोला निघला. हा बघा एवढा मोठा गोला निघला त्याचा. अशी भाजी आता आई करणार 1 नंबर कडकचे. हे बघा तर आईची आज पार्टी आहे जरा. फायनली झालं साफ करून. खुबा पण झालं. आता झालं. आता कचरा फेकून देईल आणि आता आई पातोली बनवाल. तर बघूयात कशी बनवते पातोली. तर काय काय चुलीवर बनवशील ना. तर बघा आहारीत ठेवायला लागेल. हे बघा मच्छी कसं. हे बघा आईने पाना धुवून आणली पलसाची. आता आई पातोली बनवायला चालू करेल. काय काय माल मटेरियल टाकेल तर बघूयात कशी पातोली बनवते. तर आई परत काय मटेरियल आणायला गेली तर बघू. तर आता हळद टाकली पहिली आईनी. 1 चमच नाही टाकली. किती चवीनुसार टाकायची. म्हणजे जेवढी लागेल तेवढीच टाकायची. जशी भाजी असेल तशी टाकायची. आता काय टाकला मसाला. मिरची मसाला म्हणजे तिखट मसाला हा टाकला. ऍड केला त्याच्यामध्ये. आणि कांदा नाही टाकत का. टाक ना थोडा. आणि मीठ टाकला चवीनुसार. आणि आता गरम मसाला. सॉरी चिचोला. गरम मसाला मला गरम मसाल्यासारखा दिसला ना म्हणून तो चिचोला आहे. तर बघा हा चिचोला आमचा आता डबा संपत आला. आवणी पण अजून पावसाला पण नाही तोपर्यंत संपत आला. थोडासा राहिला. चिंचेचा पालावर पिळतो ना. तर आईने कांदा धुवून घेतलं जरा. आता कसं कालच होत ना काल होतात ना उन्हाळ्यात.
उन्हाळ्यात आणलेले त्याला म्हणजे साई सारखी हम्म. तर ते धुवून टाकायला लागते मला कापून हे कापून झाला आता फटाफट कापून टाकला आहे 2 कांदे आणि त्याच्यामध्ये आता थोडा तेल टाकायला लागला. आता आलीस ना भिवंडीला का मी तुला किटली घेऊन दे ना, खरोखर घेऊन देईन किटली तेल ठेवायला. मला आठवण करून दे बस. तर त्या मिक्स करायला लावला. असा सगळा मिक्स करायला चिचोला ते सगळा तेल. हा बघा कसा मिक्स करायला लावला एकदम. लसूण पण टाक त्याच्यात. लसूण दे. लसूण टाकायला दे लसूण टाकायचे. तर बघा आईने मिक्स करून कशी घ्यायला लावली आणि त्याच्यामध्ये आता लसूण ऍड करायला लावली. लसूण ना बघा लसूण पण ऍड करायला लावली. मित्रांनो तुम्ही बोलले कमेंट मध्ये म्हणून लसूण पण ऍड केली. आता तुम्हाला पण जरा वाईट नको वाटायला म्हणून. माहिती आमची कशी माहिती ना तुमची कशी. लसूण जास्ती करू आम्ही लसूण जास्त खात नाही त्याच्यामुळे कांदा टाकू. पातोलीमध्ये आम्ही मच्छीच्या भाजीमध्ये टाकतो लसूण, पण आम्ही पातोलीमध्ये कांदा टाकायचो ना ग. लसूण नाही टाकत पहिलीच बारीक लसूण टाकायची. हा तर या फर्स्ट टाइम आईने टाकलाय ऍड केलाय. बघूया आता टेस्ट कसा लागतो. तर बघा पातोळी कशी झाली, पानात ठेवली व्यवस्थित. नंतर तर बघा अशा प्रकारे पातोळी ठेवून झाली पानात. आता त्या काड्या लावून ना शिवून घ्यायची. ताईने भाऊला ऑर्डर दिली की घेऊन ये. आणि कोंबडी बघा घरात रात्री पण फिरते. तर तिला जागा पाहिजे कुठं तर. आहे रे. तर भाऊला काडी भेटली नाही. आता परत तिथे झाडूची काडी आणायला गेला. बाहेर ठेवलाय. झाडू म्हणजे खालचा भाग तोडून टाकायचा आणि वरचा भागच घ्यायचा, म्हणजे ती पण घाण नसते. आम्ही त्या झाडू खाली एवढा झाडू बिडू मारत नाही. सला त्या खाली आम्ही झाडू मारतो ना ग. ती फक्त काय मच्छीला वगैरे लागत पण नाही गाडी. आणि ती शिवून ना घ्यायची व्यवस्थित. पानावर घ्यायची. बाबा करून बाजूच्या घरात झाली शिवून. आता जाऊया चुली जवळ. तर बघा इथं आता आईने चूल अगोदरच पक्का हे इंगल करून ठेवलं. म्हणजे पाणी ना त्या गरम करून अंगात पाणी म्हणजे भाऊ वगैरे कामावर आलं ना की लगेच मग आंघोळ करते म्हणून पाणी तापवायला. तर अशी पातोळी बनवायची. पातकोला जास्त करून मच्छीचा पातकोलाच बरा लागतो. ते तेलात बिलात फ्राय नाही. पातकोला एवढा टेस्टी लागतो ना की बोलूच नका. आता 10-15 मिनिटात होऊन जाईल ना. 10-15 मिनिटं थांबू. झाल्यावर तुम्हाला दाखवू नंतर. गाडून ठेवले. आता पूर्ण गाडून ठेवली. इंगल वगैरे त्याच्यावर ठेवले. आता चला थोडा वेळ जरा थांबतो. मग झाली की मग जेवायला दाखवू डायरेक्ट ना. तर फायनली आमची पातोळी झाली. बघा आईने काढून आणली. मी काढताना दाखवली नाही, मी जरा कामात होतो म्हणून. तर बघा पातोळी अशी काढून आणली मस्त. आता बघूयात कशी झाली. चव पण बघूयात. एकदम टेस्टी झाले का असं मला तर वाटतं. कारण की मला तर पातोळी लय आवडते. आणि मी पहिला जेवण करून घेतो. आता मला भूक पण लागली. मी आज थोडा उपसायला वगैरे गेलो होतो तेव्हा. पातोळी झाली. आईने प्लेटमध्ये काढून घेतली. आता मला भात द्यायला लावला. आईशी नंतर जेवाल ना ग. ते थोडे लेट जेवतील. मी आता थोडा जेवण करून घेतो. हां बस दे थोडा दे. हां बस झाला. असा मी पहिलाच मला
आता भात मला वाढला. आता भाजी पातोली दे एक साईडला थोडी. तर थोडी आता पातोली साईडला, साईडला पातोली आणि नंतर थोडी डाळ. मग आपण जेवायचा एकदम. आणि डाळ कसली, उडीद डाळ आहे काय, काळी डाळ. मग तर मसूरची डाळ बनवली. आई चम्मच विसरते कधी, काय विसरते. तर चला, मला आता वाढून झाला. पातोली टेस्ट करून बघ कशी झाली, जरा दाखव चव कशी झाली पातोलीची. टेस्ट करून बघ. नंतर मी जेवायला बसलो का मी कसा व्हिडिओ काढणार नाही ना. चांगली झाली, एक नंबर झाले का. बघ रे तू थोडी टेस्ट करून. भाऊला पण बोललो टेस्ट करून बघ आई कशी काय. एक नंबर झाले. लसूण टाकली आता चव बदलली ना. बदलली का. तर चला, आता माझा भात आता मी जेवण करून घेतो. आईशी नंतर जेवतील. तर चला आता मित्रांनो जेवण घेतो. आता भेटूया डायरेक्ट. आता जेवण करून घेतो. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण की आता रात्र पण झाली. आता मी झोपून घेतो. मित्रांनो अशा प्रकारे आपला पातोली पण झाली मस्त टेस्टी, आणि जेवण पण मस्त एकदम कडकशे. आजचा जेवण म्हणजे लई भारी झाला. तर चला आता जेवण करून घेतो मी पण. कडक झालाय जेवण माझा, वाट बघताय पातोली. तर चला मी जेवण करून घेतो आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.